नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी जयवंत जाधव यांचा पदभार स्वीकार। नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत दिनांक 21 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दणदणीत व ऐतिहासिक विजय संपादन केला। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जयवंत पांडुरंग जाधव हे नगराध्यक्षपदी निवडून आले। पक्षाचे एकूण 20 नगरसेवक विजयी झाले। जनतेने दिलेला हा कौल विकास, विश्वास आणि सक्षम नेतृत्वावर व्यक्त केलेला ठोस विश्वास असल्याचे मानले जात आहे। या ऐतिहासिक विजयाच्या आनंदात भरत माणिकराव गावित यांच्या कार्यालयापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत भव्य विजय रॅली काढण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते। फटाक्यांची आतिषबाजी आणि जल्लोषात ही रॅली नवापूर शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गस्थ होत नगर परिषद कार्यालयाकडे रवाना झाली। विजय रॅली दरम्यान द्वारकेश्वर महादेव मंदिर, नागेश्वर महादेव मंदिर, सोन्या मारुती मंदिर, गणपती मंदिर येथून थांबून देवदर्शन घेण्यात आले। नगराध्यक्ष जयवंत जाधव यांच्यासह सर्व विजयी नगरसेवकांनी देवदर्शन करून शहराच्या विकासासाठी व जनतेच्या कल्याणासाठी आशीर्वाद घेतले। त्यानंतर नवापूर नगर परिषद कार्यालयाच्या पहिल्या पायरीस नतमस्तक होऊन विधिवत व कायदेशीर प्रक्रियेनुसार नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयवंत पांडुरंग जाधव यांनी आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला। यावेळी नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील उपस्थित होते। पदभार स्वीकारताना जयवंत जाधव यांनी संविधानाची शपथ घेत जनतेच्या विश्वासास पात्र ठरत पारदर्शक, विकासाभिमुख व लोकहितकारी प्रशासन देण्याचा संकल्प व्यक्त केला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरत माणिकराव गावित, नगरसेवक नरेंद्र नगराडे, शिरीष प्रजापत, उमेद चव्हाण तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते। उपस्थित सर्वांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अभिनंदन करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। पार पडलं आणि अतिशय शांततेच्या वातावरणात सर्व सुरळीत पार पडलं। सर्व टीम पण पालिकेची नवीन आहे आपली त्याच्यात, आणि 8 वर्षानंतर बॉडी आली आहे। त्यामुळे सर्वांना आणि या नवीन बॉडीच्या पण सर्व आपण हे करून प्रशासन आणि पूर्ण आपलं राजकीय सर्व एकत्रित येऊन हे शहर नक्कीच पुढे नेऊ अशी आपण ग्वाही देऊ। आणि नवनिर्वाचित आपले नगराध्यक्ष जयवंतदादा तसेच पूर्ण सर्व इतर आपले जे निवडून आलेले उमेदवार आहे त्यांना मी प्रशासनाच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप सदिच्छा देतो पालिकेच्या पूर्ण प्रशासनाच्या वतीने। नगरपालिकेच्या निवडणुकीचा जो निकाल लागला 21 तारखेला 21 डिसेंबरला या नवापूर नगरपालिकेमध्ये एक इतिहास घडला। 21 तारखेला 21 नगराध्यक्ष सहित नगरसेवक निवडून आले। त्याबद्दल मायबाप जनतेचे, जनार्दनाचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि हा विजय हा जनतेचा विजय आहे, जनतेचा कौल आहे आणि त्या जनतेच्या भावना या मताद्वारे आपल्याला मिळालेल्या आहेत आणि त्या मतांचा आम्ही आदर करतो, कदर करतो। येणाऱ्या नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये पारदर्शकता ही आपल्याला बघायला मिळेल आणि नवापूर शहर हे आपल्याला चित्र जे आहे बदललेलं दिसेल। येणाऱ्या दिवसामध्ये नवापूर शहरामध्ये स्वच्छतेचं, रस्त्यांचं, गटारीचं, पाण्याचं, लाईटचं जेही काम आहे ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याची ग्वाही या सर्व नगरसेवक, नगराध्यक्षांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल। आणि हे शहर बदलण्यासाठी आम्ही नव्हे, आपण एकत्र येऊन हे शहर बदलण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू। कारण तुमच्या सहकार्याशिवाय, तुमच्या मदतीशिवाय आम्ही कुठलंही काम करू शकत नाही, कुठलंही कार्य करू शकत नाही। जनतेचं हे काम आहे आणि जनतेच्या कामासाठी आपल्या सगळ्या मायबाप जनतेचा आपल्याला या ठिकाणी सहकार्याची अपेक्षा आहे। सहकार्य आपण करालच। ज्या पद्धतीने आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे साहेब, माननीय प्रफुल्लजी पटेल साहेब, त्याचप्रमाणे आमचे पालकमंत्री माननीय माणिकराव कोकाटे साहेब, आमचे खान्देशचे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय अनिल पाटील साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष माननीय अभिजितदादा मोरे, तसंच आमच्या प्रवक्त्या प्रतिभाताई शिंदे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने ही नवापूर नगरपालिकेला
ज्या पद्धतीने उमेदवारी द्यायचं ते उमेदवार त्यांना दिलेत आणि जनतेने भरभरून त्यांना प्रेम आशीर्वाद हा दिलेला आहे. येणाऱ्या दिवसामध्ये हे फक्त नगराध्यक्ष एक नाही आहे तर 21 नगराध्यक्ष या नवापूर नगरपालिकेला लाभलेले आहेत. त्यांना कोणाकोणाचा लाभ हे या नगरपालिकेच्या माध्यमातून होणार आहे. आणि जे पराभूत झालेले आमचे उमेदवार होते ते सुद्धा सन्मानाने या नगरपालिकेमध्ये येतील. त्यांच्या वार्डाचं त्यांच्या प्रभागाचं जे राहिलेलं काम आहे ते सुद्धा आम्ही या नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्याची ग्वाही आम्ही देतो. कारण ते सेवक जरी आमचे पराभूत झालेले असले तरी ते आमच्या मनाचे नगरसेवक आहेत, मनाचे ते आमचे नगराध्यक्ष आहेत आणि त्यांना सन्मानपूर्वक आम्ही या ठिकाणी वागणूक मिळेल आणि ही नगरपालिका एकमुखी एक छत्रछायेखाली चालेल यात तीळ मात्र शंका नाही. फक्त मायबाप जनतेने सहकार्य करावं एवढीच मनापासून अपेक्षा करतो. प्रशासनाने सुद्धा माननीय सीओ साहेब आणि प्रशासनाने सुद्धा सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जो इतका मोठा जन आदर आपण आपल्याला दिलेला आहे, जनतेने इतकं भरभरून प्रेम दिलेलं आहे, त्याच्यात नक्कीच आम्ही कुठेही कमी पडणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो. लोकनेते माणिकराव दादांवरती जो आपण विश्वास जो प्रेम दाखवलं होतं तोच माझ्यावरही आपण दाखवलं, त्याबद्दल मी सदैव आपल्या ऋणामध्ये राहील एवढंच या निमित्ताने सांगतो. सगळ्यांना धन्यवाद. पुढील वाटचालीला जयंत जाधव यांना माझ्या परिवाराकडनं शहराकडनं हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. नगरपालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम हा दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडलं होतं आणि त्याची मतमोजणी काल 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बहुमत मिळालं व नगराध्यक्षपदासाठी मला नवापूर शहराच्या मायबाप जनतेने भरभरून प्रेम दिलं. हे जे प्रेम दिलं हे गावित परिवाराला दिलं आणि जे प्रेम मत देऊन दिलं ते खरं आमचे दैवत आदरणीय कैलासवासी स्वर्गवासी माणिकराव दादांना श्रद्धांजली दिलेली आहे. आणि आज आनंदाची गोष्ट अशी की आज आम्ही हा नवापूर नगरपालिकेचा चार्ज घेतलेला आहे नगराध्यक्षपदाचा. येत्या 2 दिवसामध्ये सर्व कायदेशीर कार्यवाही प्रशासनाची कार्यवाही पूर्ण करून आम्ही लवकरात लवकर नगरपालिकेचा कार्यभार हातात घेऊन जी नवापूर शहराची आम्हाला सेवा करायची ती सेवा करण्याचं व्रत हे आदरणीय भरत भाऊ यांनी घेतलेलं आहे. आणि ते व्रत दैनंदिन काम करत असताना आमच्यासोबत नरूदादा आहेत, धनुदादा आहेत, संगीताताई आहेत आणि गावित परिवारातील सर्वच आमचे कुटुंब या शहराची सेवा करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. आज या नवापूर नगराध्यक्षाचा चार्ज आम्ही घेतलेला आहे. उद्यापासून पुढची कार्यवाही करून लवकरात लवकर आम्ही नवापूर नगरपालिकेचा कार्यभार चालू करू. धन्यवाद. भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ, नवापूर.